नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर महेश गोडसे. ते मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आणि रेसिडेन्शियल अशा दोन प्लॅटफॉर्मवर त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली वाटचाल कशी चालणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं की आपलं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे अगदी लहानपणापासून शाळेपासून, म्हणजे शाळा कुठली होती, मग नंतर कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठीची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्रात जावं, सिव्हिल इंजिनियर बनावं, हे कुणामुळे वाटलं आणि कसं आलात या क्षेत्रात, काय सांगाल? सर, ऍक्च्युली माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं आणि 1ली ते 10वीचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतल्यानंतर 11वी 12वी सायन्स केलं आणि त्यानंतर सिव्हिलचा डिप्लोमा करून आणि इलेक्ट्रिकलची पण मी डिग्री घेतली. परंतु सिव्हिल क्षेत्रात येण्यामागचं कारण असं आहे की बहुतांश प्रोजेक्ट म्हणजे जे आता आपल्या फील्डमध्ये चालतात यामध्ये सिव्हिलला जरा जास्त स्कोप आहे आणि आपण कसं त्यातली त्यात अजून सुंदर डिझाईन करू शकतो. जो प्रोजेक्ट आपण करणार आहे तो वर्षानुवर्षे कसं चालेल किंवा त्याचे जे दिसण्याची पद्धत आहे लोकांना कशी आवडेल यासाठी मी सिव्हिल मध्ये काम करायचं ठरवलं. बरं, ठीक आहे. म्हणजे मग शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर पहिला कुठं अनुभव घेतला का? 1-2 वर्ष कारण जनरली अनुभव घेतात आणि त्याच्यानंतर स्वतः जो वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केला तर तो कुठला होता, कुणाच्या रेफरन्सनं तो मिळाला, तो काम करताना काही अडचणी आल्या का? नाही, ऍक्च्युली मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिमेंट्सला क्वालिटी इंजिनियर म्हणून काम केलं आणि ते काम करत असताना कुठेतरी आपण स्वतः उद्योजक व्हावं, स्वतः व्यवसाय करावा असं वाटलं आणि मग त्यानंतर 2019-20 दरम्यान मी जो पहिला प्रोजेक्ट घेतला तो गव्हर्नमेंटचा घेतला, ज्यात जिम्नेशियम हॉल आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टिंग ऑफ रोड असे मल्टिपल प्रोजेक्ट्स होते आणि त्यात मी हळूहळू करताना मला त्या गोष्टी करण्यात आनंद वाटत गेला आणि मग मी त्या गोष्टी पुढे कंटिन्यू ठेवून आज बऱ्यापैकी प्रोजेक्ट रन करतोय. क्या बात आहे. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रात अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. कधी चुका वगैरे होतात त्यांच्याकडनं. मग तुम्ही ते साईटवर कसं मॅनेज करता, त्या लेबरना कसं सांगता आणि कसं काम करून घेता त्यांच्याकडनं? ऍक्च्युली सर असं आहे, जे पण आपण इथून मागं शिक्षण घेतलं, एज्युकेशन घेतलं, त्यामध्ये आपल्या सिलेबस मध्येच काय प्रिकॉशन घेतले गेले पाहिजे, त्याच्यानंतर काम करताना कोणत्या गोष्टी हजार्डस आहे त्या आपण टाळल्या पाहिजे, या गोष्टीचा जो सिलेबस मध्ये होता त्याचा तो अनुभव पाठीशी होता. प्लस मल्टीनॅशनल कंपनीत जे काम केलं त्यामध्ये पण एक सेफ्टी मॅनेजमेंट म्हणून आम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं जायचं. अकुशल कामगारांसाठी बहुतांश त्यांना फक्त एक काम करत जाणं आणि करत जाणं, पण कधी कोणती सिच्युएशन येऊ शकते हजार्डस, त्याला कसं फेस केलं पाहिजे जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते त्याची काळजी घेत नाही आणि मग त्याच्यासाठी आपण स्वतः प्रोजेक्टवर थांबून त्यांना त्या गोष्टीची थोडीशी कल्पना दिली पाहिजे की ही गोष्ट करू नका, यांना असं होऊ शकतं, ही गोष्ट टाळा, तर ते काम व्यवस्थित होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल कसटमरचं असं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसं साधता? सर, ऍक्च्युली क्वालिटी आणि बजेट यांचा जर समतोल साधायचा झाला तर बघा, बहुतांशी प्रोजेक्ट हे आमचे ग्रामीण भागात असतात आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं एकच म्हणणं असतं की आमचं बजेट कमी आहे आणि ऍक्च्युली त्यांना लोन फॅसिलिटीज प्रोजेक्टवर नको असते. मग त्यामुळे तो समतोल साधण्यासाठी आम्हाला फक्त एकच पर्याय करावा लागतो की जर त्यांचं स्क्वेअर फूट ऑफ एरिया कन्स्ट्रक्शन जर जास्त असेल तर त्याच्यात कुठेतरी थोडंसं रिडक्शन करून आणि त्यांना कसं तेच योग्य पद्धतीने डिझाईन करून व्यवस्थित देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दुसरं, आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम करता, तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम केलंय, अंदाजे काही 2-4 नावं सांगू शकाल का? गव्हर्नमेंटचे आम्ही स्पोर्टचे जे आहे डिस्ट्रिक्ट स्पोर्टचे जिम्नेशियम हॉल केले, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे जे काही जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी दहनशेड आहे, रोड्स आहे, त्याच्यानंतर जे काही सभामंडप आहे,
असं बऱ्यापैकी प्रोजेक्ट आम्ही केले. ठीक आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रावर प्रशासनानं काम केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपण एक सर्वांगीण विकास असलेलं नाशिक बघू शकतो? तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम केलं पाहिजे प्रशासनानं? सर ऍक्च्युली सध्या रोजगारावर जरा जास्त भर दिला पाहिजे. जेही काही आपण कन्स्ट्रक्शन साईट चालू असतील, त्याच्यानंतर कुठं इलेक्ट्रिसिटीचा असेल, प्रायव्हेट साईट्स असतील, यामध्ये काम करत असताना बघा अकुशल जे मजूर आहे हे तर आहेतच, पण जे शिकलेले व्यक्ती आहे, शिकलेले माणसं आहेत, यांना आपण कसा रोजगार देऊ शकतो? बरोबर. त्याच्यानंतर जे कन्स्ट्रक्शन करतोय बघा, नाही का, आपण भरपूर ठिकाणी असं बघतोय की भरपूर मोठी जागा अक्वायर केलेली आहे, पण त्यामध्ये कन्स्ट्रक्शन छोटं केलेलं आहे. तर आता याच्यावर फ्लॅट सारख्या ज्या गोष्टी, तर या सुविधा देऊन बाकीचं निसर्गमय वातावरण कसं ठेवता येईल, बरोबर, हे आपण बघितलं पाहिजे. ट्री प्लांटेशनचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या 15-20 वर्षासाठी जेवढ्या जोमात आपण कन्स्ट्रक्शन करतोय त्याच जोमात आपण ट्री प्लांटेशन केलं पाहिजे. नुसतं प्लांटेशन करून चालणार नाही, तर ते कसं वाचवता येईल, वाढवता येईल आणि आपण ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट कसा टाळता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काँक्रीटची जंगलं जेव्हा बनवतोय आपण, तेव्हाच ही पण जंगलांचं आपण रक्षण केलं पाहिजे. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत आहे ते वाचवण्यासाठी आणि नवीन वाढवण्यासाठी? ऍक्च्युली आहे ते वाचवण्यासाठी जेही वनीकरण आहे बघा सर, ऍक्च्युली बहुतेक जो वनीकरण भाग आहे त्यामध्ये तो आताही जर गव्हर्नमेंटनं त्याचं सर्वेक्षण केलं, निरीक्षण केलं, तर त्यामध्ये जागा तर भरपूर आहे शासनाकडे, पण त्याच्यावर ट्री प्लांटेशन झालेलं नाही, कुठं वृक्ष लागवड झालेली नाही. जे कुठं आहे ते निसर्गाला जे पाहिजे आहे ते नाहीये. मग तर शासनानं ज्या ज्या भागात असे अभयारण्य म्हणून काही ठेवले, काही वन विभागाच्या जागा ठेवल्या, काही गायरान गुरेचरण ठेवलंय, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून, मी तर म्हणतो गावातील प्रत्येक व्यक्तीला, एका एका व्यक्तीला एक एक झाड लावून, आणि ते झाड आणि त्या झाडातून मिळणारं उत्पन्न किंवा जे उत्पादन असेल तो 50%चा वाटा जरी दिला तरी हे प्रमाण वृक्ष संगोपनाचं, वृक्ष लागवडीचं हे नक्की आणि निश्चितच वाढेल. बरोबर. आतापर्यंत काम केला प्रोजेक्टमध्ये असा एखादा अनुभव आहे का जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली, आणि म्हणजे काहीतरी निसर्गाची अडचण आली, कधी ब्लॅक कॉटन सॉइलची अडचण आली, कधी लेबरची अडचण आली, आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय? सर ऍक्च्युली अडचणी भरपूर आहेत. मी माझं स्वतःच एक प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन चालू होतं, जे ब्लॅक कॉटन सॉइलचा तुम्ही विषय घेतला ना, आणि कमीत कमी असं समजायचं की 20-25 फुटापर्यंत ब्लॅक कॉटन सॉइल्स होती. त्याच्यासाठी आपण स्टोन वापरूनच कसं काय करता येईल, आणि त्याच्यानंतर निसर्गाची एवढीच अडचण असते की आपण ते काम करत असताना, बेसमेंटचं काम करत असताना, ज्यावेळेस रेनी सीझन असतो आणि पाऊस येतो, तर त्यावेळेस आपल्याला ऑप्शन नसतं की 15-15, 20-20 दिवस आपल्याला प्रोजेक्ट थांबवावा लागतो. आणि मग जसा निसर्ग साथ देईल, पाऊस बंद होईल आणि आपण मग ते पाणी बाहेर काढून मग ते काम चालू करू शकतो. बरं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात. तर मग स्टील जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा त्यातले काय क्वालिटी बघता किंवा कसं निवडता स्टील? सर ऍक्च्युअली स्टील निवडताना बेंटिंग कॅपॅसिटी जी आहे ही महत्वाची आहे, त्याच्यानंतर स्ट्रेंथ आहे स्टीलची, ही पण गोष्ट महत्वाची आहे. आणि आयकॉनचं जे आम्ही बघितलंय DS, आय थिंक 550च्या पुढे DS समथिंग आहे, आणि ते आम्ही एज्युकेटेड असल्यामुळे जराशा त्या फील्डमध्ये, जरी ग्रामीण भागातून आलेलो असलो पण ते थोडंसं शिक्षण घेतलं असल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, आणि तो क्रायटेरिया वापरून आम्ही ते स्टीलचे निवड करतो. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी वापरलेलं आहे कधी? सर ऍक्च्युली मी जसे साइट्स मी स्वतः चालू केल्या तेव्हापासून मी आयकॉन स्टील वापरतो, ते दुसरं वापरच नाही. मग त्याच्या सर्व्हिस बद्दल, क्वालिटी बद्दल किंवा डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? सर डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी असं आहे की ग्रामीण भाग असल्यामुळं तिथं एक 2-3 ठिकाणी एजन्सी आहेच, आम्हाला त्याची अवेलेबिलिटी सहज होऊन जाते, त्याचा काय एवढा इफेक्ट काय. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात आता जी नवीन मुले येतात, तरुण फ्रेशर्स येतात, ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर ऍक्च्युली मी या क्षेत्रात येण्यापूर्वी एकच सल्ला देईल की ज्याच्याकडे आपण जे भागभांडवल म्हणतो, ज्या गोष्टी असेल तर त्यांनी नक्कीच कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आलं पाहिजे, हे काम केलं पाहिजे. कारण की येणारा काळ हा कन्स्ट्रक्शनचाच आहे,
आणि वाढती लोकसंख्या, वाढती जनगणना लक्षात घेता की कन्स्ट्रक्शन, प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असतील, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं असेल, या गोष्टी वाढत जाणार आहे आणि ती काळाची गरज राहणार आहे. त्याच्यामुळं नवीन उद्योजक पिढीने यात नक्कीच आलं पाहिजे. सो येथे इंजिनियर महेश गोडसे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे क्षेत्र रोज वाढत राहणार आहे. दिवसेंदिवस कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला चांगला स्कोप आहे. मात्र चांगला आर्थिक पाठबळ जर तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्की या. या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.